सर जर ही मॅच गोटवली टीमने जिंकली नाही तर आज अक्षयदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाला एक चांगली भेट देखील या टीमच्या माध्यमातून ते देऊ शकतात. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक अथवा तृतीय क्रमांक तर ही संधी चालून आली गोटवली टीमला, परंतु एक संघर्ष मात्र त्यांच्या समोर असेल. खूप खूप धन्यवाद प्रिन्स. सेकंड राऊंडमध्ये आपण पाहिलं आदरणीय यॉर्कर किंग निखिल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतली. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये टॉस आपल्या बाजूला लागल्यानंतर यजमान गोटवली टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी मात्र इच्छापूर्ती वाशेगाव टीमला आमंत्रण दिलेलं आहे आणि चांगली गोष्ट नमूद केली प्रिन्सने. लाडक्या आपल्या नेतृत्वाला जरी छोटा असला तरी समाजयोगी खूप, मग क्रीडा असो, सांस्कृतिक असो, अगदी शैक्षणिक असो, अक्षय नेहमीच या गोष्टींसाठी समाजाच्या कार्यामध्ये खूप हातभार लावत असतो. एक चांगला नेतृत्व, नवतरुणांचं नेतृत्व करताना येणाऱ्या कालामधून त्याच्याकडूनही बऱ्याचशा अपेक्षा असतील आणि त्याच्या पूर्णपणे आपल्या चांगल्या समाजकार्यामध्ये आतापासूनच त्याने योगदान द्यायला सुरुवात केली आहे. आणि ही स्पर्धा म्हटली तर, ही मॅच जिंकली तर जसं प्रिन्सने म्हटलं तर एक चांगली भेट असेल. मग तिसऱ्या, दुसऱ्या किंवा पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी खास करून डेडिकेशन देऊ शकतो टीम आपल्या लाडक्या नेतृत्वाला. अक्षय रमाकांत म्हात्रे ज्याचा वाढदिवस आणि वाढदिवसासाठी एक भेट, पण त्याच्यासाठी अडथळा मात्र निश्चित असेल इच्छापूर्ती वाशेगाव. एवढ्या संस्थेने मात्र तो माघार घेणार नाही आहे. आजपर्यंत या 2-3 सिरीजमध्ये आम्ही अक्षय धुमाकूळ घालताना पाहतोय गॅरो योगेश भगतला. तीच सलामीची जोडी ती पहिल्या मॅचमध्ये सचिन रजकच्या बरोबर गॅरो योगेश भगत येतो स्ट्राईकच्या एंडकडे. पहिल्या मॅचमध्ये 15 चेंडूमध्ये 40 धावांची धुवाधार बॅटिंग, 6 षटकारासहित त्यांनी मात्र ही अफलातून इनिंग पहिल्याच मॅचमध्ये साकारली होती. करंजा माता सिरेवनच्या विरुद्धमध्ये ती इनिंग. आता थेट जाऊया मॅचकडे. 3 ओव्हरची मॅच. एक चांगला गोलंदाज बॉलरच्या विरोधामध्ये आता सज्ज झाले खेळण्यासाठी. पहिला बॉल फेस करण्याचे योगेश. 3 ओव्हरची मॅच. क्षेत्ररक्षण पाहायला डीप कव्हरला आपण पाहू शकतो. एक बच्चू वेदांतला डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात केली आहे. लॉंग ऑन खडं केले. मिड विकेट डीप आहे अँड कंपल्सरी दोन्ही फिल्डर आपण पाहतो. सिलिम बिडॉन देन व्हेरी लेफ्ट साइड ऑफ द बॉलर सिलिमिडॉफला एक क्षेत्ररक्षण, असे 2 कंपल्सरी 30 यार्डमध्ये असणे गरजेचं आहे. थेट मॅचमध्ये आपण म्हणणार आहोत आणि पहिला बॉल घेऊन हर्षन भगवान पाटील समोर योगेश गुरुनाथ भगत गॅरो. पहिला बॉल अफलातून स्विंग इन द मिस. राईट आर्म उर्ध विकेट आला. त्याच्यानंतर टप्पा गुंडेड पडल्यानंतर मात्र हलकासा स्विंग झाला. लाईन मिस केली होती आणि सचिनकडे पाहिलं काय नेमकं घडलं. हे आहे चांगली बॅटरची खरं लक्षण. त्याने सचिनकडे लगेच विचारणा केली. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. खूप लवकर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला यावेळेला. त्याच्यानंतर 2 डॉट केल्यानंतर सचिन त्याच्या साथीला जातो. नेमकं कुठे बॉल मिस करतो, लाईन कुठे आहे, बॅट कुठून आपली जाते हे सांगितलं जातं. आणि जरी सचिन छोटा असला तर गॅरोने त्याचं मत मांडले. त्याच्यानंतर थांबला. वेट अँड वॉच. नो चान्स. ताकद मजबूत आहे. त्याचे 4 राऊंड बघितले ना, त्याची मनगटाची ताकद. आपले 2 केले तर त्याचा 1 हात असतो. एवढा तगडा बॅट्समॅन आहे बॅटर. बॅकपटवर आणि योग्य सल्ला दिला सचिनने. थोडंसं थांब मित्रा. चेंडू तो सावकाश गतीने टाकायला सुरुवात केली. ते ओळखलं. बॅकफुटवर गेला. स्वेलिकच्या वरून आला एक तजेदार. पहा किती मौलिक सल्ला दिला होता. अतिशय महत्वाचा सल्ला सचिनने शेअर केला. त्याच्यानंतर 2 डॉट गेल्यानंतर सलगचे 2 षटकार. राईट आर्म जस्ट इनसाइड. उजवा पाय मजबूत ठेवला. थोडासा बाहेरचा पाय होता बाहेर काढला आणि कम्प्लिटली फेस ओपन द बॅट अँड थ्रू द एक्स्ट्रा कव्हर ओव्हर टू द हेड ऑफ द टॉलेस्ट वेदांत म्हात्रे. 6 12 2 डॉट 2 षटकार. व्हॉट अ कशमकश इन व्हेरी फर्स्ट ओव्हर. हर्षन अगेन्स्ट गॅरो. 12 धावा 0 गडी बाद. 5वा बॉल सोडून दिले. हे डाऊन तो लेग साइड. गुरुनाथ काय सांगतील. वाईट
व्हाईट प्लेस 1. थँक्यू सो मच गुरु. 2 षटकानंतर व्हाईट प्लेस 2 अशा धावसंख्या वाढला जातोय. स्कोर बोर्डवरती इच्छापूर्ती वाशेगाव टीमचा 14. पहिला डॉट, दुसरा डॉट, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्या रिदम मध्ये आला गॅरो. त्याने सल्ला घेतला. त्याला आता क्रिकेटमध्ये कोणी मोठं नसतं, कोणी छोटं नसतं. जरी सचिन आपल्यापेक्षा वयाने छोटा असला ना, सचिन आहे. सचिन रजक त्याचा मौलिक सल्ला, त्याचा ताबडतोब सल्ला ऐकला, त्याच्यामध्ये अंमलबजावणी केली, थोडं सामला. पहिला षटकार बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी डाव्या बाजूला मोठा फरार केला होता, आउट ऑफ द पार्क. त्याच्यानंतर क्रिकेटचं मादुक सौंदर्य दाखवलं. जस्ट इनसाइड आउट अँड थ्रू द एक्स्ट्रा कबा. त्याच्यानंतर बॅटची उपरी किनारा, गोशांक क्षेत्र फक्त सिंगल मिळलेले या बॉलवरती. चांगली कश्मकश होती हर्षन आणि खास करून गॅरेजच्या दरम्यान, कारण बॉल 2 षटक डॉट काढले. कुठेतरी चुका होत्या, नेमक्या काय चुका होता त्यासाठी त्यांनी सचिनची भेट घ्यायला महत्त्व दिलं. त्याला बोलवलं, सांगितलं नेमकं काय सचिन घडतं. याला म्हणतात क्रिकेटचा मोठेपणा. त्यांनी ना छोटा नव्हता. ओ माय गॉड, आजच्या दिवसातला सर्वाधिक देखणा आणि एक तुफानी ताकदीचा षटकार. व्हॉट अ पॉवर ऑफ द रिस्ट ओव्हर द लॉंग ऑफ. क्रॅक, बेहतरीन स्ट्रोक, नजाकत भरलेला स्ट्रोक, लवली बॅटिंग ऑफ द गॅरो. पहिल्या मॅच मध्ये 15 बॉल 40 धावा, 6 षटकाची धुमाकूळ. या ओव्हरमध्ये 3 षटकार सहित चांगली सुरुवात केली होती हर्षनने. त्याच्यानंतर सचिनचा तो सल्ला तो प्रॉपर ऐकताना खऱ्या अर्थाने आपल्या लौकिकाला साजेशी फटकेबाजी दाखवली गॅरोने आणि टीमला पोचवलं एक तब्बल 21 वर. मजा आली मॅचला. नाव बेहतरीन ऑलराऊंडर बाय बॉलिंग मार्क स्वराज म्हात्रे, राईट अँड ओव्हर द विकेट. ओ माय गॉड, बॅटची उपरी किनारा. Oh, ठीक है, caught behind the stump, very first ball, and behind the stump, सचिन रजक, गोल्डन डक. उपदेश चांगला दिला होता, पण त्याच्यानंतर स्वतः खेळताना चूक केली. पहा, जस्ट स्लाइटली इन कटर. इयर ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ द इयर. ग्रेट. त्यासाठी शुभेच्छा निश्चित आम्हाला द्यायला आवडेल स्वराज प्रल्हाद म्हात्रेला. आणि येस, बेस्ट बॉलर ऑफ द इयरनं काय कमाल केली पहा. जिथे 21 धावा कुठले होते हर्षनच्या विरुद्ध, तिथेच मात्र विकेटची आवश्यकता होती. विकेट पडलं नसतं तर धावा खूप होतील. थोडंसं प्रेशर टाकलं विकेट घेताना. हाती झेलला भाग पडला अगदी पहिल्याच बॉलर. स्लाइटली इन कटर, गुडलँड टप्पा पडणार, सबका नपता फिंगर्स रोल करताना चेंडूला आत आणलं. छेडछाडी केली सचिन रजकनं. नतीजा कॉट बिहाइंड द स्टंप विकेट कीपर हर्षन अँड बॉल बाय स्वराज म्हात्रे. 21 वर पहिला विकेट मैदानाच्या बाहेर गेला. पहिला हादरा इच्छापूर्ती वाशेगावला. 0 वर सचिन रजक. त्याच्या जागी द कुलमॅन, ज्याचा संयम, ज्याच्या डोक्यावर नेहमी सातत्याने बर्फ ठेवून केलेली ती बॅटिंग, त्याचे स्टायलिश प्लेअर चेतन शिंदे जॉईन टू द योगेश. 7 मध्ये 19 काढल्यात आतापर्यंत. 3 टोळींजंग षटकार, उत्तुंग षटकारांची पहिल्याच ओव्हरमध्ये अगेन्स्ट द हर्षन भगवान पालीच्या ते ठोकले होते. 2-1 होतं मिड विकेटच्या वरून. तदनंतर क्रिकेटचं मादुक सौंदर्य दाखवलं. दॅट इज जस्ट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. दॅट इज द व्हेरी हॅमरी पॉवर सेक्शन द ओव्हर द लॉंग ऑफ. असे 3 षटकार झळकताना दिसले अगेन्स्ट द हर्षन. ते खेचलेलं होते योगेशने. निरीक्षण केले जाते चेंडूला आणि खेळायला होते सुरुवात. चला, मी विनंती एवढीच करेन, जास्त वेळ घेऊ नका, कारण तब्बल 11 सामने आज 12 संघ घेऊन अरेसे रबर बॉल चषक आपल्या समोर पर्व 5. कडक म्हणून शांत मी त्याला त्यासाठी म्हणतो. कुठेही अस्वस्थपणा आहे, कुठेही घाई गडबड नाही आहे. प्रॉपरली वेट ऑफ द बोथ फीट अँड स्टायलिश स्ट्रोक, द स्टायलिश प्लेअर चेतन शिंदे. सिक्सर, व्हॉट अ शॉट, what a terrific timing by Chetan Shinde in very first facing against the Swaraj. पहिल्या विकेट नंतर सिक्सर. मिस टायमिंग, अगोदर खेळण्याचा प्रयत्न केला, सावकाश गतीने चेंडूला. नतीजा मिस टायमिंग. चिखल तुडवत त्याच्या अगोदर मग सिलिमी डाऊनचा फिल्डर जाऊन घेणार, फेकणार. आरामात 2 धाबा चेतनने गॅरोला साथीला घेताना पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट योगेश आणि चेतन शिंदे. दोन्ही आणखी पुढे जातो. इच्छापूर्ती वाशेगाव आता पोहोचलाय. 29 for 1. 9 चेंडूमध्ये जादू चालले. 3 ओव्हरची मॅच.
अजूनही पाहिलं तर 9 चेंडूचा खेळ शेष आहे. प्रोजेक्ट स्कोर दाखवतो की 58 बनतील, पण त्याच्यानंतर जोराने अजून वेगवानमध्ये फटकेबाजी केली ना तर त्याच्या पुढे जाऊ शकतो. शॉर्ट ऑन जॅक उपरी किनारा चान्स फॉर द कॅच. येस सॉफ्ट डिसमिसल. चितन बॅक. सेकंड कॅच बिहाइंड द स्टंप विकेट किपर ॲज विकेट किपर म्हणून टिपलेत हर्षनने आणि सफलता दुसरी मात्र मिळून दिले सुराज म्हात्रेला या ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलने सुरुवात केली विकेट घेऊन जेव्हा सचिनला त्याने बाद केलं होतं 0वर आणि आता विकेट चौथ्या बॉलवरती त्याने प्राप्त केली. मजबूर केले शॉर्ट ऑन जॅक. स्टिकरला लागला बॉल चेतनचा आणि तिथे विकेटच्या हाती सॉफ्ट डिसमिसल बॅक इन टू द पेव्हिलियन. 2च्या 2 फलंदाज सॉफ्ट डिसमिसल म्हणून बाद केले स्वराजने. इयर ऑफ द बेस्ट बॉलर NMTC गिवन द हॉनर टू द स्वराज. त्याचबरोबर कॉमेंटेटर ऑफ द इयर इज गोज टू द विघ्नेश. बेस्ट अंपायर ऑफ द इयर अर्थातच उदयजी तांदेल. अँड बेस्ट प्लेयर ऑफ द प्लेयर अर्थातच चंदन. 29 आहे, त्याच्यानंतर भर पडले ना मित्र. विकेट 6 2 आणि विकेट 2 बॉल टू गो. 8 चेंडूचा खेळ आता मात्र शेष राहिलाय. यावर 2 लवली बॉलिंग स्विंग इन द मिस. लाईन मिस केली. डावखुरा बॅट्समॅन नितीन सुतार आलेत. दोन्ही एक्सपिरियन्स असे बॅटर आहेत. त्याच्यानंतर अवघे 8 प्लेयर अंडर 90. 19 वर्षाखाली असे 9 प्लेयर जवळजवळ इच्छापूर्ती वाशी टीममध्ये खेळताना. वॉट अ लवली बॉलिंग यार. स्लाइटली इन कटर आणि तो झाला आउट कटर. ओव्हरची झाली इथे दुसऱ्या समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथून मात्र समाप्त झाला. 29वर 2 सद्य परिस्थिती आहे या मॅचमध्ये. जिंकेल तो ब गटामधून आपला संघ सरळ घेऊन जाईल सुपर 3 मध्ये. रुद्र 11 मापे अ गटातून 2 सामने जिंकताना पहिला मानांकन मिळालं सुपर 3 मध्ये जाण्याचा. यामध्ये जिंकेल मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून प्रिन्सने म्हटलं होतं, कारण ही मॅच जिंकली तर कमीत कमी 1 ट्रॉफी आपल्या नेतृत्वाला ज्यांचा वाढदिवस आज अक्षय रमाकांत म्हात्रेला आपण डेडिकेट करू. मत चांगले आहे, परंतु यावेळी इच्छापूर्ती वाशेगाव ते देण्यास उत्सुक असेल काय ही बात की बात आहे. कारण क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टन गेम ऑफ चान्स. 2 ओव्हरचा खेळ झाला इथून या मॅचमध्ये. पहिला इंचा समाप्त 29वर 2. 6 बॉलचा आता खेळ शेष आहे आणि ते 6 या इनिंगमध्ये बॉल अर्थात शेवटचा डेथ ओव्हरमध्ये वेदांत म्हात्रे समोर घातक. 7 मध्ये 19 त्यामध्ये तगडे 3 षटकार. पॉवर हिट पण एक्स्ट्रा कव्हरला दाद देईन. सर्वात देखणा स्ट्रोक मात्र गॅरोन दाखवला. 6 बॉल आणि वेदांतच्या समोर आता गॅरो. अगदी परफेक्टली डिलिव्हरी इन टू द परफेक्टली बुंदा. हो हो नाईस स्टार्ट. कडक बुंदा आणि घातक बॅटरला त्याने शांत ठेवलं. काय करू या मनस्थितीमध्ये बनवलं होतं. व्हेरी डिफिकल्ट टू एनी बॅटर टू फेस ऑफ द यॉर्कर. सेकंड बॉल दुसरा बॉल शेवटचा ओव्हर. इथे गती ही खराब होती आणि दिशा ही खराब होती. दोन्ही गोष्टी मात्र अनुरूप नव्हत्या बॉलरसाठी. नतीजा वाईट बॉल. पहिला डॉट त्याच्यानं वाईट. एक सिंगलने 30 धावा जाऊन पोहोचले वाशी इच्छापूर्ती टीम. 30वर 2. डीप कव्हर पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर लावला. सुपर बॉलिंग यार सुपर बॉलिंग. एक्झॅक्टली टप्पा पडल्यानंतर थोडीशी मागणी केली होती. कटाक्ष टाकेल होता. रिव्ह्यू ची मागणी केली आहे का नाही आहे. वाईटची मागणी करत होता मुख्य अंपायर अमरकडे, परंतु खेळण्यासाठी सज्ज होते. 2 बॉल झाले. 4 चेंडूचा खेळ. या ओव्हरमध्ये बॅग फटका फसलाय. हवेमध्ये बॉल. ओ ड्रॉप द कॅच. व्हेरी डेंजरस मॅन. गॅरेचा झेल सुटलाय. अजून 3 बॉल बाकी आहेत. ही सफलता मिळत होती. व्हॉट अ बॉल यार. स्लाइटली अवर स्विंग फिंगर्स उकलताना फुटवर जाताना पंच करत होता. शॉर्ट ऑफ जॅक करायचा होता. उपरी किनारा तिथे विकेट किपर घोर निराशा मात्र करताना कॅच सोडले सुराज म्हात्रेने. चान्स टू द गॅरो. 3 चेंडूचा खेळ इनिंग मध्ये अजून बाकी आहे. अर्थात 31वर 2 सध्या स्थिती आहे. चांगलं ओव्हर मी म्हणेन. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. वाईट्स 2 धावा खर्च आहे. गुड बॉलिंग इन डेथ ओव्हर बाय वेदांत म्हात्रे बच्चू. ए कम्सिंग बॉल ऑफसाइड ऑफ स्टंप. व्हॉट अ कडक बॉलिंग. काय करू ना काय नाही अशा गोंधळ स्थितीमध्ये टाकलं वेदांत म्हात्रे. व्हेरी डेंजरस मॅन.
व्हेरी घातक रिस्की प्लेअर गॅरोला. 2 चेंडूचा खेळ बाकी. कडक ओव्हर. गोटोळे 11 गोटोळेसाठी वेदांत म्हात्रे. बॅकफुट सोडणार नाही, चूक झालीये. एवढ्या खराब चेंडू पिच वर का केला? सोडत नाही, सोडणार नाहीये. ताकद मजबूत आहे मित्रा गॅरोकडे. खूप लांब मारतो. टेनिस असो की रबर बॉलला त्याने अगदी फेकून दिलं. बॅकफुट होता स्वेलेकच्या वरून. चौथा षटकार बरसला योगेशच्या बॅट गॅरोच्या आणि धावसंख्येला आकार देताना पोचवली धावसंख्या तब्बल 37 वर 37 एक्झॅक्टली. नाव द लास्ट बॉल. लास्ट बॉल ला पंच केलं फ्लॅट मध्ये. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ मॅग्निफिसंट ट्रेक कॅच ऑफ द लॉंग ऑफ एजन एरिया बाय हर्षन. सुपर्ब कॅच. लुक ॲट दॅट. राईट आर्म फ्रॉम द विकेट. बॉलर फिंगर्स ऑफस्टंपच्या बाहेर अगोदर करामात केली आहे. चांगली बॉलिंग यार. अगदी बुद्धिमत्तेचा वापर केला वेदांत महात्रे. शेवटच्या ओव्हरमध्ये घातक बॅटर समोर असताना गॅरोला थांबवण्याचं काम केलं आणि इच्छापूर्ती जी जाणवली तब्बल 58 त्यांना थांबवलं 37 वर आणि टार्गेट आता समोर आपल्या समोर असेल याची दक्षता घेतली. 38 धावा हे बनवायचे आहेत आता. चांगलं ओव्हर मी म्हणेन. प्रोजेक्ट स्कोर दाखवतो तब्बल 58 पर्यंत जाऊन झेप घेईल. परंतु गॅरेज सारख्या घातक बॅटरला त्यांनी जागच्या जागे उभं केले आणि 37 वर सीमित ठेवलं. 38 धावा बनवायचे आहे 18 बॉलमध्ये. 3 ओव्हरची मॅच डबल राऊंडमध्ये बगाडोमध्ये कोण जाईल त्यासाठी 1 इनिंग मात्र प्रतीक्षा करायला लागेल, वाट पाहायला लागेल. पुन्हा एकदा अरे से रबर बॉल चषक 2026 पर्व 5 मध्ये तुम्हा सर्वांचा अगदी या स्पर्धेचे करता धरता शिल्पकार ज्यांचा वाढदिवस अक्षय रमाकांत म्हात्रे आणि संपूर्ण राजी स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने अगदी मनापासून स्वागत आहे की सोरच्या माध्यमाने जोडले गेले प्रेक्षक त्यांचंही आम्ही अरे से रबर बॉल चषक 2026 मध्ये मनापासून स्वागत करतोय. 3411 ओ माय गॉड 3411 तारीफ करायला लागेल की स्कोररची. 3500 जवळजवळ आजच्या दिवसामध्ये करायचं आहे. चांगली आहे आणि अशीच मध्ये दिवसेंदिवस आपल्या की स्कोरची प्रगती हो अशी आम्ही 21च्या चॅनलवरती नतमस्तकून प्रार्थना करू की की स्कोरला अगदी जगभरात आपण पोचवावं. चांगले क्रिकेट 38 लक्ष 3 ओव्हरचा खेळ जवळपास 13च्या आसपास ऑलमोस्ट 13 धावांच्या प्रति ओव्हर मागे आता धावा बनवायचं लक्ष समोर ठेवलं. पहिल्यांदा इनिंगमध्ये खेळताना इच्छापूर्ती वाशी टीमने घातक बॅटिंग करताना अक्षरशः मात्र हर्षच्या विरुद्ध 3 षटकार खेचल्यानंतर काय बॉलिंग टाकली यार स्वराजने. त्यानंतर मात्र मी व्हेरी इम्प्रेस व्हेरी टॉलेस्ट मॅन वेदांत म्हात्रे. ही रिअली कम बॅक. चला नेक्स्ट मॅचसाठी क गटातील पहिली मॅच टॉससाठी आम्ही आमंत्रित करतो RR11 बोनकोडे आणि नेरुल 11 नेरुल टीम कॅप्टन. 1 इनिंग ब्रेक नंतर नेक्स्ट मॅचचा आम्ही टॉस घेतो आणि तशीच विनंती आम्ही करतो. 1 इनिंग ब्रेक झालेली आहे, 1 इनिंग संपलेली आहे आणि अफलातून असा समालोचक आमचा रोहित. वेलकम रोहित. समालोचक कक्षातील एक मधुर वाणी त्याचं वेलकम करतो आम्ही अरे से रबर बॉल चषक 2026 पर्व 5 मध्ये. गुणी असा समालोचक ज्याप्रमाणे यंगस्टार आपण प्रिन्सला पाहतो त्याच्याच माझ्या गुणवत्तेमध्ये हाही जाऊन मात्र आपल्याला अगदी मंत्रमुग्ध करतो. आपल्या संपूर्ण नेरूज टीमला मात्र इथे आत्मविश्वास देण्यासाठी सातत्याने तो ॲज समर्थक म्हणून त्यांच्या बरोबर असतो. व्हॉट अ लुक ॲट दॅट. व्हॉट अ फॅन ऑफ द हर्षन आमचा आहे तिथे डावकुऱ्याचा आदेश फोटो सेशन केलं. ही प्रचंड फॅन्स आहेत, प्रेक्षक खूप चाहते पक्ष आहेत. त्यापैकी आदेश इज अ ग्रेट बॉलर अँड बॅटर. द कॅचअप इन आवर मोबाईल व्हिडिओज आपल्या मोबाईलमध्ये कॅचअप केलं त्याने आणि खूप आपण चाहते आहोत हर्षनचे. हे दर्शवलं अगदी मैदानामध्ये आमच्या आदेशने. 38 लक्ष घेऊन स्वराजच्या बरोबर हर्षन भगवान पाटील आलेत आणि पहिला जिम्मा नन्ना पदर चेंजेस केले. पहिल्यांदा ओव्हर गॅरोनं टाकलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये. आता तीच जबाबदारी त्यांनी मात्र सोपवले. अर्थातच खऱ्या अर्थाने पहिली मॅच ज्यांनी बनवली सोनू अक्षरशमध्ये पिशे काढत होतं आणि त्या अगदी खतरनाक रिस्की बॅटरला त्यांनी
स्लीपमध्ये झेल देण्यास भागण्यात तिथे कम्प्लिटली मॅचला करवट मिळाली होती, टर्न झाला होता मॅच. परंतु नॉट इज कुमार वन्स अगेन, नॉट नितीन, नॉट योगेश. बराचसा बदल केलेला योगेशने पहिल्या मॅचमध्ये पहिलं ओव्हर हाताळलं होतं, पण आता तीच जबाबदारी कुमारला दिली. जेव्हा लक्ष 38 समोर बेस्ट बॉलर ऑफ द इयर, बॅकफुटवर देताना पंच केला आहे लॉंग लेगच्या दिशेने, मिळेल सिंगल. सिंगलने झाली सुरुवात, आता खोळलं जातं स्वराज मार्फत स्वतःच गोठवली 11 गोठवलीचं 1ने. 13.10 रन रेट रिक्वायर्ड, टार्गेट 38. कुमार द बॉलिंग मार्क व्हेरी क्लोज, सिली मिड ऑन आहे, सिली मिड ऑफ आहे. बॅकफुटवर जाताना व्हॉट अ लवली कडक स्ट्रोक, देखना कवर ड्राई. चरण व्हॉट अ शॉट यार, बॅकफुटवर याला जागा बनवली, त्यासाठी की स्कोर मध्ये दाखवलं जाईल स्लो मोशन मध्ये ही नजाकता आमच्या स्वराची. बॉलिंग मार राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट पिचचा बॉल अगोदरच मात्र बॅकफुटवर गेला, प्रतीक्षा केली अँड दॅट इज अ लवली स्क्वेअर ड्राईव्ह टू 4 रन. बेहतरीन स्ट्रोक, नजाकत भरलेला हा स्क्वेअर ड्राईव्ह बाय स्वराज. पहिले सिंगल नंतर 4. थर्ड बॉल फुल टॉस घेतली, बॅटली प्रॉपरली तिथे जाईल, फिल्डर पोचर व्हॉट अ लवली सुपर फिल्डिंग, क्लास क्रिकेटचा एक दर्जेदार फिल्डिंग. मागणी केली होती, फेटाळली अमर वारंगे. त्याच्या सोबतीला अक्षरशः ज्या अंपायरची प्रत्येकाच्या मनामध्ये एक रिस्पेक्ट आहे, गुरुनाथ पाटील स्वेल लाईक. सिंगल, पहिली सिंगल, नंतर दर्जेदार स्क्वेअर नंतर पुन्हा सिंगल, 3 चेंडू मात्र हाताळले आतापर्यंत. पहिला ओट टाकताना इच्छापूर्ती वाशी टीमकडून कुमार 7 धावा दिल्यात, 7 दिल्यात, कारण डबल घेतली. 7 एक्झॅक्टली. सुपर बॉलिंग आहे, कडक कडक वेग, अतिशय वेगवान चेंडून धारण केलं होतं वेग. सरप्राईज डिलिव्हरी, अनपिलेबल डिलिव्हरी मी म्हणेन. काय वेगवान चेंडू होता, डॉट गेला. हे चेंडू डॉट आले तो कुठेतरी मात्र जो मॅच अतिशय अतिरेचं बनेल. चांगला बॉल, व्हॉट अ व्हॅरिएशन आहे, कडक, अगदी गाफील ठेवला होता. वेगवान चेंडू याच्या अगोदर सोडलं, त्याच्यानं चेंज ऑफ द पेस, वेल बॉलिंग यार, व्हॉट अ कडक व्हॅरिएशन. ही शिकवण आहे, घडवतो गॅरोची 30 आहे, कधी वेगवान सोडेल कधी स्लो वन, आणि या ताळमेळमध्ये कुमार तो घडला, त्याला घडवले म्हणून दोन्ही चतुर नितीन अँड क्लेवर ऑलराउंडर बाय गॅरो. फटका, हे ही लेंथवर सोडणार नाही, घरची पिच आणि एकदम नजरचा षटकार बॅट मधून बरसताना स्वराच्या. सिक्सर, चौकार आला, सिक्सर आले, धावसंख्येला आकार. ज्या धावगतीने आपल्या धावा काढायच्या 38 त्याच्या बरोबर 13 वर जाऊन पोहोचलाय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर यजमान गोठवली 11 गोठवली टीम 13 वर 0. आता राहतात 12 चेंडूचा खेळ आणि 12 मध्ये 25 कंपल्सरी. मॅच दोन्ही बाजूला ट्विस्ट होते. बोथ साइड कम्प्लिटली टीम चान्स नव्हता. 50-50, 50-50, 50-50% आता दोन्ही बाजूला मॅच. गॅरो काढेल काय, काढल्या फायनलमध्ये आम्ही पाहिलंय. वैभव प्रतिष्ठानचे ते पहिलं पर्व आयकॉन प्लेअर म्हणून व्हॉट अ लवली बॉलिंग अँड भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखणे. खूप मजा आली होती ती मॅच बघायला, जवळजवळ सटकली होती ती मॅच. पण तो स्पेल, खास स्पेल गॅरोचा नसताना दॅट इम्पॉसिबल इन द फर्स्ट टाइम विक्टरी टू वैभव प्रतिष्ठान बोनकोडे. अतिशय चतुर, चालाक आणि बुद्धिमत्तेचा वापर करतो. कधी चेंज करतो स्लो, कधी घातक, कधी आपल्या रीचचा वापर, पॉपिंग क्रीजचा वापर अफलातून करणारा. आता बॉलिंग मार्कवर त्याच्या समोर तेवढ्या तोडीस तोड देणारा हा बॅटर आहे समोर हर्षन. चला नेक्स्ट मॅच साठी टॉससाठी आम्ही आवाज देतो. सी ग्रुपचा पहिला मॅच RR11 बोनकोडे आणि त्याच्या विरुद्धात नेरुल 11 नेरुल. पहिला बॉल गतीमध्ये परिवर्तन केले छान, पण त्याचा उपयोग करू दिला नाही. व्हॉट अ ग्रेट टायमिंग, दॅट इज अ लवली क्विक अँड सिक्सर. व्हॉट अ ग्रेट टायमिंग बाय हर्षिन. गतीमध्ये परिवर्तन केलं, फिंगर्स रोल केलं, अगदी अंगठ्या जवळचं जो बोट फिरवलं होतं, पण तो कुठेतरी वेग कमी पडला. त्याचा वापर करताना अगेन्स्ट टू द टर्न अँड लिफ्ट ओव्हर द मिड विकेट. षटकार.
ओ चान्स फॉर द कॅच. इथे संधी नाहीये आणि थोडासा मात्र मॅच इथून हलो हलो आपल्या बाजूला पकड बनवतात 2 फटक्याने. गोठवली 11 गोठवली नाव. सुपर्ब स्कोर 23. 23 वर जाऊन पोहोचलाय लक्ष 38. इथून मात्र 10 चेंडू 15. 2 मोठ्या बॉलवरती 2 मोठे फटके. इथे निस्तानाबूत करताना अक्षरशः निष्फळ ठरवण्याचा प्रयत्न केला. मुख्य अस्त्रावरच मात्र घाव घालायला सुरुवात केली आहे. मुख्य अस्त्र जर इथून भिकरलं तर मॅच मध्ये सहज आपण कब्जा करू हे जाणलंय. दॅट इज अ गुड थिंग. गुड इंटर्न बॅटिंग ऑफ द हर्षिन. सोडलाय ऑफसाइड ऑफ स्टंपला कडक बॉल. ही खासियत आहे, कधीच हार मानत नाही. म्हणून तो वेगळ्या पट्टीतला ऑलराऊंडर आहे. त्याची दखल तो इतरांना देतो आणि खूप फॅन्स आपल्या बाजूला मनामध्ये घर करतील या दिशेने त्याचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स असतं. नाव आहे ग्यारो. ग्रेट पंच यार, सुपर पंच. बट 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 एक्झॅक्टली तिथे डिक्लेअर झोन आहे तिथे फक्त सिंगल मिळेल आय थिंक. चला डिक्लेअर करा अंपायर. सिंगल. थँक्यू. इशारा देणं गरजेचं आहे. तिथून थोडंच समजणार आहे आम्हाला, कारण अंपायर इज द मोस्ट इम्पॉर्टंट टू डिक्लेअर. 4 आहे का 1 सिंगल मात्र मिळते. आता राहतात चेंडू शिल्लक 8-14. मॅच बनवू शकतो. मॅच असं काढल्यात गॅरोने, परंतु तेवढ्या तगड्या एकदम तगड्या तऱ्हेने बॅटिंग करताना नाव हर्षन ज्याने आतापर्यंत स्वराज केलं तर 7 चेंडूचा सामना केला. 13 रन. हर्षन भगवान पाटील त्याला साथ देताना सलामी येताना 4 बॉलला फेस केलंय आणि नाबाद 11 धावांची एक जबरदस्त संयमी केली. 24-0 अशी दमदार सुरुवात. 8 मध्ये आता 14 राहिल्यात समोर हर्षनच्या गॅरो. ओ माय गॉड, इथे फॅबिज ओव्हर द स्क्वेअर मध्ये धमाका. हो हो हो, नो चान्स. मुख्य अस्त्रावरती तुटून पडलाय. गॅरोला नेस्तनाबूत निष्फळ. याचा अर्थ इच्छापूर्ती अक्षरशः विखरले जाते या वादला पुढे. वादली खेळ करताना सादर करताना त्याच्याच विरोधामध्ये 3 मारले होते जे जशात तसे परतफेड करताना आता निश्चय केला हर्षनने. दुसरा आला या ओव्हरमध्ये. 5 मध्ये 17 जाऊन टेपला आणि टीमला 30 वर. आता 7 मध्ये 8. व्हेरी क्लोज. विक्टरीच्या जवळ. फटका चांगला आहे. चान्स फॉर द कॅच. येस इट इज. इट्स अ टर्निंग पॉइंट. होईल काय त्यासाठी थोडी उत्सुकता या झेलाने वाढवली सचिनच्या आणि ही विकेट मात्र गॅरोच्या नावी केली. आता 6 चेंडूचा खेळ शेष राहतो आणि 8 कंपल्सरी. मॅच अजून ऑन राहील. काही होऊ शकतो. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. चला टॉस आम्ही घेणार आहोत. सी गटचा पहिला मॅच RR11 बोनकोडे आणि त्याच्या विरोधात नेरुल 11 नेरुल. अरे घेणार आहे. एक आपला अतिशय मिठी आवाज, गोड आवाज प्रिन्सच्या शुभ हस्ते आम्ही करून घेतो टॉस. सी ग्रुप मधला हा पहिला मॅच RR11 बोनकोडे आणि त्याच्या विरोधामध्ये नेरुल 11 नेरुल. सातत्याने 7-8 वर्षामध्ये या गुणी समालोचन तुम्हा आम्हाला सर्वांना अक्षरशः मात्र मंत्रमुग्ध केलंय. त्याच्या शुभ हस्ते घेतो आम्ही सी ग्रुप मधला पहिला मॅचचा टॉस. स्विंग केला नाना प्रिन्सने. इज द विन बोनकोडे. दोन्ही टीमला सिद्धेश आणि बोनकोडेला आमच्या शुभेच्छा असतील. स्वप्नील डांगे आय थिंक द स्कीपर आणि त्याच्या जोडीला सिद्धेश शतकवीर. नेरुल गावकडून पहिला शतकवीर हा सन्मान त्याने मिळवला. वन टू टॉस. नेक्स्ट मॅच बोनकोडे 11 RR11 बोनकोडे टॉस जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच थेट जाऊया जिथे 6 मध्ये 8 आणि आला सचिन रजक समोर. बेस्ट बॉलर ऑफ द इयर स्वराज. आता बॅटिंग करताना डीप कबर आहे. डीप एक्स्ट्रा कबर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. व्हेरी क्लोज. सिली मिड ऑफ अँड सिली मिड ऑन. पहिला बॉल. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. का हा गेम प्लॅन होता का अडखलेल्या पावल्याने पुन्हा फिरवलं आणि निघाला बॉलिंग मार्क पुन्हा सचिन. पहिला बॉल. 6 चेंडू 8. पिचिंग झाला. गुरुनाथ काय सांगतील. इस वाईट
एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा धाव, बॉल तेच राहतील, धाव एक ने कमी म्हणजे 7. 6 गेंदे 7 रन. व्हेरी गुड बॉलिंग ड्राईव्ह हँडसिमली. चेतन शिंदे जाईल तिथे रनआउटची विकेट मिळेल काय, पण अतिशय तेज पावलाने तय केल्यानंतर सुखरूप पोचला पॉपिंग क्रीजमध्ये स्वराज. सिंगल. 5 मध्ये 6. पुरेंत चेंडू बॅकफुटवर गेला आणि तिथे चेतन शिंदे बेहतरीन फिल्डिंग, पण उशीर आणि थोडी ही थ्रो इष्टांना लावलं होतं, पण क्विक जलद गतीने पोचला स्वराज. मात्र सिंगल घेतली. आता 5 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी दुसरी मॅच गोठवली 11 यजमान टीमला. आता 5-6 धाबांची गरज. ना वेदांत फिनिशर कडून पाहिलं जातं. टप्पा टप्पा पुन्हा एकदा गलत ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी. इट्स अ वाईड. आता बॉल तेवढेच आणि धावा आहे. बॉल टू रन बॉल अशी मॅच. 5 मध्ये 5 मॅच सोपी झाली. आता विकेट अँड डॉट शिवाय मात्र सचिनकडे दुसरा पर्याय नाही. नो अदर ऑप्शन टू द सचिन. ओनली विकेट अँड डॉट. अदरवाइज इझिली बीट इन दिस मॅच बाय कोठोली. फटकावलाय स्क्वेअर लेगच्या ठिकाणी. सिंगलची अपेक्षा आहे, परंतु तेवढीच काढेल. आता 4 मध्ये 4. उत्सुकता वाढत जाते. यजमान संघ आपल्या लाडक्या नेतृत्वाला या विजयानंतर भेट देईल का अक्षयला, ज्यांचा वाढदिवस पर्व 5 अच्युत आहे त्याचं वाढदिवसाचं, आणि घेऊन होते त्यांचा टीम RSA राजीव स्पोर्ट्स अकॅडमी प्रेझेंटेड RSA रबर बॉल चषक 2026 पर्व 5. तिथे मॅच मैदानामध्ये आले. आता रन बॉल 4 बॉलमध्ये 4 रन. 1 कंपल्सरी आहे. एखादा डॉट, एखादा विकेट अजूनही प्रेक्षकांची पुस्तकात ताणेल, ती सिगेला पोचवेल. तसं होईल का याच बॉलमध्ये मॅचला वेगळं अंजमदार मॅच फिनिश. दोन्ही फिनिशर आहेत स्वराज अँड वेदांत. नाव फेस स्वराज टू द सचिन रजक. 4 बॉल आणि 4 रन. या चुका झाल्यात 3 का अशा चुका केल्या. इथं पिचिंग लेग साइड डम इज अनदर वाईड. या ओव्हरमधला येतो सचिनच्या हातून बॉल पडताना हा तिसरा वाईड. 35 झाल्यात. 38 लक्ष अजून हव्यात. 4 बॉलमध्ये आता 1 कमी म्हणजे 3 धावा. 4 गेंदे 3 रन. चांगला फटका अलॉंग द ग्रास. एक तर घेतली, दुसरीची माग होईल का. चान्स फॉर द रन आउट. थर्ड अंपायर व्ह्यू. ऑनफिल्ड यांनी मागणी केली. खऱ्या अर्थ रिन्यू होते, परंतु मागणी ऑनफिल्डची रनआउटची. त्यांना थोडं संशय वाटलं. निश्चित पाहायला जाईल. क्रुशियल मुवमेंट आहे. येस, नो डाऊट. हार्ड लग. आणि स्वराजला माहित होतं आपली बॅट थोडीशी तुकडी पडले. इज अ जेंटलमॅन क्रिकेट ना. इज बॅक. दॅट इज अ जस्ट सेंटीमीटरचा फरक होता आणि तिथे बॅट मध्ये पॉपिंग पोहोचू शकला नाही, अंतर गाठू शकला नाही. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये स्वराज हा तंबूच्या आश्रयाला परतताना गडी क्रमांक इथे पहिला बाद, दुसरा बाद, कारण हर्षन नंतर स्वराज झाला. कशी पहा थेट फेक स्क्वेअर लेग कडून थेट गॅरो इज विकेट कीपरच्या हातात. सेकंदाचाही फरक न घेता दॅट इज डायरेक्टली टच टू द स्टंप अँड रन आउट. 8 मध्ये 15 केले आणि जेव्हा संघ आता जिंकण्याच्या उंबरठ्यावर असताना पावलं मात्र सरळ मैदानाच्या बाहेर घेताना व्हेरी डिसपॉइंटेड बाय स्वराज. निराश. 3 बॉल आता 2 रन. याच आकड्यावरती 2 वेळा गोठवली जिंकला आणि हीच टीम होती इच्छापूर्तीच्या विरुद्ध. तेव्हा इरती इथे रोहित होता आणि याच आकड्यावर श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या विरुद्ध अर्थातच ऋणाल होता शिवराम 11 कोपरखेडे. हा आकडा यजमान कोडीसाठी खूप लक्की आहे, पण त्यावेळेला हा लक्की आकडा सचिन आपल्याकडे खेचेल का आणि पलटवार करताना मॅच इच्छापूर्तीच्या टीमकडे झुकवताना जिंकून दिले. जाऊया पाहूया जिथे 3 बॉल 2 रन, 3 गेंदे 2 बॉल. व्हॉट अ कडक मॅच. 1 विकेट 1 डॉट अजून मॅचला रंगत करताना रोमहर्षक स्थितीमध्ये घेऊन जाईल. सचिनच्या समोर आता नवीन बॅट्समॅन प्रणल किरण म्हात्रे. जिथे आवश्यकता आहे यजमानला दुसरी मॅच जिंकण्यासाठी 3 बॉलमध्ये 2. व्हॉट अ लवली प्रेशर. या आकडे येतात ना तेव्हा खुश असतो अर्थातच गोठवली. 2 चमत्कार. फायनलमध्ये इच्छापूर्ती दिबा
स्वर्गीय दिबा पाटील इच्छापूर्ती हरवलं होतं अगदी फायनलमध्ये याच आकड्यावरती. तो खास पेल होता रोहित हनुमान म्हात्रे. आता सचिन आहे. हो सिंगल ते मिळेल. दुसरीची मांग जरूर केले पण चेंडू फेकला लाजबाब. ओ माय गॉड, सरेंडर. येस नो येस. गाडी फसली आहे. प्रणाल आउट, रन आउट. जशी चूक झाली होती सूरज त्याची चूक करतो प्रणाल. एन मोक्याच्या क्षणी अजूनही मग ते उत्सुकता वाढल्या जात. आता 2 बॉलमध्ये 1, 2 गेंदे 1. कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. जेवढ्या धाबा दिल्यात विजयासाठी तेवढ्या काढणं अनिवार्य आहे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला आहे RR11 बोनकोडे त्याच्या विरुद्ध नेहरू खेळताना दिसेल. टॉस जिंकले अर्थातच स्किपर ऑफ द RR11 बोनकोडे स्वप्नील डांगे. 4 ओव्हरची मॅच असेल. त्यानंतर मात्र हे मॅच खूप झालं आहे. 2 मध्ये 1. काही होऊ शकतं. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. म्हणून 2 उदाहरणं आम्ही दिले होते. एक कीर्ती गोठवली तेव्हा हाच संघ होता गोठवलेच्या विरुद्ध. तेव्हा डिफेंड केल्या होत्या रोहित हिटमॅन. 3 मध्ये 2 काढीनंतर फायनलची मॅच. चित्त थराक तो फायनल पाहण्याचा अनुभव मिळाला तमाम प्रेक्षकांना. वाट अ कडक मॅच. आणि ते संघ आहेत आता प्रतिस्पर्धीकडे डिफेंड करायचे आहेत. अर्थातच चेंडू आहे सचिन रजकच्या हातात. जिथे 2 मध्ये 1 ची आवश्यकता. समोर नवीन बॅटर साथीला आलाय पण फेस करणार आहे अर्थातच वेदांत. काय करेल अशा मॅचेस फिनिश केल्यात वेदांतने. शांत आहे. प्रेशर असतं बऱ्याच वेळेला. काय करू, डबल माइंडेड मध्ये असतो बॅट्समन. डिफेन्स करू का ढकलून देऊ या डबल मध्ये चुका होतात बॅटरकडून. स्वाभाविक खेळ केला तर कदाचित मॅच घरू बरेचसे बॅटर घेऊन जातात. गेलेत अजून. जस्ट लाईक द अम्ब्रेला. पावसाळा पडत नाही परंतु क्षेत्ररक्षण अम्ब्रेला सारखं लावलं की मैदानामध्ये जिथे आवश्यकता आहे. 2 मध्ये 1. जाऊया आणि पाहूया वेदांत हा कारनामा करेल का सचिन. जे कारनामा रोहितने केल्यात जे रोनालने केल्यात त्याच्याबद्दल आपलं नाव जोडलं जाईल का. 2 मध्ये 1. कडक मॅच. व्हेरी क्लोज. सिली पॉइंट फॉरवर्ड शॉर्ट लेग देन सिली मिड ऑफ. 2 बॉल फुल टॉस टाकली आहे. मॅच फिनिश. हा त्याचा नॅचरल आवडता फटका. त्याने ठरवलं असतं त्याचा गो कदाचित बॉल हुकला असता पण तो ड्राईव्ह केलं हँडसमली आणि फिनिश. हार्ड लक इच्छापूर्ती वाशी टीम पण झुंजवलं. 38 पर्यंत झुंजवलं हे काही कमी नाही. यासाठी त्यांची विशेष आम्ही प्रशंसकाचा तारीफ करतोय आणि घेऊन जातोय नेक्स्ट मॅचच्या पुन्हा आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आम्ही आमंत्रित करतोय. ज्या आवाजाने अगदी पहिले मासून आम्हाला अगदी खिलवून ठेवलं त्या प्रिन्सकडे. प्रिन्स येतील आणि RR11 बोनकोडच्या टीमने टॉस जिंकलाय. ते निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी नेहरू. प्रिन्स प्लीज.